हे पहा मैत्रिणी, ओल्या मुगाचं उसळ आहे. पहिल्यांदाच सीझनमध्ये आलेलं आपण असं मस्त उसळ बनवलेलं आहे मुगाचं. बघू शकता तुम्ही, दिसतंय ना छान, की अगदी तोंडाला पाणी यासारखं रेसिपी झालेली आहे. चला मैत्रिणी, तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता इथे मी मुगाच्या शेंगा आणल्या होत्या छान माझ्या माहेरून. तर हे बघा एवढे सोले निघालेले आहेत त्याच्या. आमच्याकडे सोलेच म्हणतात बघा. आता याची मी उसळ बनवणार आहे. सासूबाईने साफसूफ करून दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही, माझ्या माहेरी छोटंसं किचन गार्डन आहे ना, मग पप्पा माझे तोडून दिलेले आहेत बघा शेंगा. तर मी गेलेली होती काल नांदेडला. तर आज आपण याची मस्तच खमंग चविष्ट अशी उसळ बनवणार आहोत मैत्रिणी. बघू शकता, हे पहा झटपट होणारी आहे आणि पौष्टिकसुद्धा. इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये तेल घालणार आहे मैत्रिणी. तर इथे मी मिरच्या कट करून घेतल्या 2-4. बघू शकते आपल्याला साहित्य लागणार आहे. इथं टोमॅटो घेतलेला आहे 1, आणि इथे 2 कांदे घेतलेले आहेत. इथे मिरची घेतलेली आहे बघा, आणि कढीपत्ता आहे, आणि थोड्याशा 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याला पण छान कट करून घेतलेला आहे बघा. मस्त असं चटपटी आणि छान नाश्ता बनवणार आहोत बघा मैत्रिणी. बघू शकता तुम्ही, हे पहा तेल टाकलेलं आहे. बघू शकता झालेलं आहे. बघू शकता. आता यामध्ये मी मोहरी टाकते. हे पहा छान कडकडलेत. आता यामध्ये मी जिरे टाकते बघा. बघू शकता तुम्ही, हे पहा जिरे टाकलेले आहेत. जिरे पण छान कडकडत आहेत. हे पहा लाल झालेले आहेत. बघू शकता मैत्रिणी. आता ह्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ. एक लसणाच्या पाकळ्या आहेत ना, लसूण सुद्धा टाकलेला आहे. आता छान कडकडलेले आहेत. तर यामध्ये आता मिरची टाकून घेते बघा. मिरचीला पण छान आपल्याला लाल कलरची भाजून घ्यायची तेलामध्ये. तर बघू शकता मिरची पण छान अशी लाल झालेली, लसूण पण छान झालेला आहे लाल. बघू शकता तुम्ही मैत्रिणी. हे पहा फोडणी छान कडक बसली ना, मस्त टेस्टी लागतो नाश्ता आपला. ओल्या मुगाचा तर खूपच छान लागतो बघा. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी कांदा टाकते बघा. कांद्याला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेल जास्तीच टाकलेलं नाही मैत्रिणी. हे पहा बघू शकता. हे पहा बघू शकता. तर याला छान फ्राय करून घेते. कांदा आपला छान फ्राय झाला ना मस्त लागतो मैत्रिणी. बघू शकते. एक वेळेस नक्कीच करून बघा असा नाश्ता तुम्ही पण ओल्या मुगाचा. छान लाल झालेला आहे. तर आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते मैत्रिणी. बघू शकता. टोमॅटो टाकल्यानंतर खूप छान चविष्ट होतो. मस्त छान होतोय. आता वाड्यामध्ये मुलं आहेत, आज त्यांना सुट्टी आहे ना, त्यासाठी थोडं गोंधळ करतायत मैत्रिणी. बघू शकता ते पण छान फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये हळद वगैरे सर्व काही टाकणार आहोत आपण. त्याच्यामध्ये धनी पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे मैत्रिणी. तर हे सर्व काही टाकल्यानंतर खूप छान शेंट सुटलेला आहे बघा. हे पहा आता चवीनुसार नमक टाकणार आहोत यामध्ये. आता यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते बघा. हे पहा ओले मूग आहेत ना, ते टाकून घेणार आहोत आपण फोडणीमध्ये. त्याची छान होते उसळ. एक वेळेस नक्कीच करून बघा मैत्रिणी अशी ट्राय ओल्या उसळची. हां बघू शकता तुम्ही, मस्त फ्राय करून घेतो. छान वापला ना, छान टेस्टी लागतो बघा. ओल्या मुगाची आहे आपली उसळ. शेंगा सोलून तो केलंच मस्त लगे. हे पहा खूप छान झाले. आमच्याकडे शेंगा आलेले आहेत, तुमच्याकडे आलेत का मैत्रिणी नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. बघू शकता. तर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. हे पहा दिसतंय ना किती सुंदर मस्त पौष्टिक आहार झालेला आहे आपला. बघू शकता मित्रांनो. माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद.